प्रवीण कोळी, सुमित लोहार, ऐश्वर्या शिंपी, सागर कुंभार, रिद्धी माळी, अथर्व सुतार. या 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 पाटील साहेब, या बसा. अरे वैभव, 2 चहा पाठव. येस सर. सर, मला साहेब नाही होत आलं, पण साहेबाचा बाप होणार हे निश्चित. अरे वा, छान आहे संकल्प तुमचा. नाव सांगा छोटे साहेबांचं. मंगे, ये मंगे, अगं उठ की, अगं उठ. आगे हाँ हाँ राइट. नमस्कार मंडळी. आता आमच्या मॅडम साहेबांची ओळख करून देत्याल. तर मंडळी, आपलं परमभाग्य आहे की नुकतेच आयुक्त म्हणून रिटायर झालेले सनदी अधिकारी श्री बागणीकर साहेब आपल्या गावात आलेले आहेत. हा खरं तर योगायोग फक्त जुळवाजुळवीमुळेच बरं का. टाळ्या.
परिवर्तन चळवळीची विचारधारा मांडणारे श्री बागणीकर साहेब केवळ एखाद्याच्या आयुष्याचं परिवर्तन व्हावं म्हणूनच दुसऱ्या लग्नासाठी तयार झालेले आहेत, ते पण पहिली बायको जिवंत असताना. टाळ्या. देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रॉपर्टीज आणि गावाकडं 1500 एकराचा ओला दंड असणाऱ्या साहेबांचा हेतू हाच की केवळ एखाद्या गरिबाचं कल्याण व्हावं. टाळ्या. थळ बाकी जोरात आहे तर ग मंगी अक्षी राणीवाणी राहील आणि नोकर चाकर तर काही गणतीच नसेल. मंगीचं नशीब एवढं चांगलं स्थळ आलंय, नाहीतर आमचं नशीब. मला फक्त नवरा पाहिजे, बुजगावनं नाही. अगं का खात्या बसण्यावर लाद देतेस? अगं इडी हो ना ग, मॅडम गत राहशील. पैशात लोळशील मंगे. असं भिकच डोळं लागल्यासारखं करू न ग. आज्जे तुला सांगून ठेवते, मी आ शाप लगीन करणार नाही. थांबला पाहिजे. चल 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 बरोबर बरोबर चल 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 पास कर पास कर पास कर. घेऊन चल घेऊन चल घेऊन चल. घे ना घे ना. चल 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 लवकर घे. चल किक मार किक मार किक मार. हा घे 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 घे. चल 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 पास. चल चल पास कर पास कर पास कर. हा घे 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 बरोबर बरोबर. चल 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 बरोबर आहे. चल चल घेऊन चल घेऊन चल. अरे घे लवकर घे. चल 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 पास कर. चल 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 घेऊन चल. हा बरोबर आहे. किक मार. हा चल गोल आहे. चल 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 पास कर पास कर पास कर. अरे त्याला पास करू नको ना यार. चल 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 चल. हा चल 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 चल. ए बॉल. अरे यार शेट. जा बॉल जा. काय बघताय ग मंगे? काय नाही, आपलं असंच. लवकर घेऊन ये. वय ग 4-2 दिवसात पेपर वाचलास का? वाचायलाय तर वाचणार. कुणी वाचलेलं तरी ऐकलं का ग? काय चाललंय जगात? अगं आपल्या वाड्यात काय चाललंय त्याचा पत्ता नसतंय. दिस किती वंगाळ आलीत ना. जगाची बातमी कशाला ग पाहिजे? चल चल चल. घेऊन चल घेऊन चल घेऊन चल घेऊन चल. अगं तसं नाही, आपल्या गावच्या सुब्र्याचा फोटो छापून आलाय. सुब्र्याचा? येऊ दे की मग आला तर. आपल्याला काय करायचंय? तो कुठं आपल्यातला आहे? आपल्यातला नसला म्हणून काय झालं, तो बी माणूसच आहे. नगी ना आधी लागू त्याच्या अंगातली हाय ती बी हाडं दानाला जाते. लगा खाल्ल्या बाकरीला जागा लागा. हा काय सवनी काढ बघित मागे. ए अरे किती वेळ लागतोय, काय मजा करायला आलोय काय इथं? हा ए अरे आवरा. अरे बाबा कळतं का तुला? अरे अजून तिथंच का? जेवाय उशीर होतं. चल. काय झालं? अरे पण काय होय? लांबड लावू नको ही पडकीची. आपल्याला ए काय चाललंय तुमचा विषय रे? कुत्र्यासारखा फोडायचा या साल्याला. चला लांबड लावू नका, जेवायचं आहे. चला काय बोलताय, काय कळतं का? सुब्र्या जरा लांब बस. का रे काय झालं? तू आमच्यातला नाहीस, गरीब आहेस म्हणून तुला आम्ही आमच्या मळ्यात घेतो. होय लय उपकार आहेत तुमचं माझ्यावर. मग आता आमच्या उपकाराची परतफेड करायला लागलाय. अरे पण काय झालं ती तरी कळू द्या. वा रे वा, म्हणजे तुला काय माहित नाही म्हण की? हे बोलणं म्हणायचं का बोलण्याचं पिल्लू? 2-4 बोरट्या पोरांच्या नादाला लागून काय भानगड लावली तू? नाही बा काय नाही. सुतपणाचं आव्हान न ग. याला खाल्लास तर बोचा फाटेल देणार ठेव. अरे उगा समजुतीचा घोटाळा का करून घेताय? आम्ही नाही घोटाळा करून घेत, पर तुला होट्टावला शहाणा होणं गस.
झक मारून झुणका खाल्लास तर काही खरं नाही बरं का सुब्रिया. कुपाचं काटा आणून घराव घालीन. गुंट्यात राहा, एकरात नाचू नकोस. खुळबेळ आहे का रे तुम्ही? लेका कसली भाषा करता? आता नुसती भाषा करतोय, पण ती चाललंय ती बंद नाही झालं नाही, करून दावीन. मला काही कळ नाही का हे उमान. हागे मार दिल्यावर कळलं का? आमच्यातल्या मंगीचं आणि तुझं काय चाललंय रे? मंगे ए मंगे इकडे ये. मंगे मंगे इकडे ये. ए मंगे ती बघ. आले आले, थांब आले. आवर धने, चल. तू जा, मला जाऊ दे घरी. लवकर ये पण. ए मंगे. हा. मंगे काय चाललंय ही? काय र, काय झालं? जणू तुला काय माहिती नाही वाटतं. नाही माहीत, म्हणून तर विचारते. तुझ्या मनालाच विचार की. विचारलं, लय वेळा विचारलं, पण उत्तर काही घावलं नाही. तुझं काय विचार आहे? कशाबद्दल? तू ज्याच्यासाठी आलाय त्याबद्दल. मलाच काय सूचना झाली. मंगे 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 थांब. मंगे थांब. मंगे हे बघ सुब्र्या, माणसानं मन मारून कुडत बसण्यापेक्षा मनात आहे ते बोलावं. बोल की मग. बोलू? बोल. मला तू आवडतोयस. पण का? तू वेगळा आहेस. मी पण तेच म्हणतोय मंगे, मी वेगळा आहे. खरंच मी वेगळा आहे. पण माणूसच आहेस ना? होय, माणूसच आहे. पण माणसानंच माणसात लई मोठी दरी पाडून ठेवली आहे. तू त्या टोकाला आणि मी ह्या टोकाला. ही दरी कवाच नाही संपणार. संपल, पण वेळ लागल. तोवर तू थांबशील? माझ्या बी काळजात मऊ जागा आहे तुझ्यासाठी. खरंच सांगतोयस की माझं मन राखाय? आईच्या ना, खरं सांगते. मग मी थांबेल तुझ्यासाठी. मग ये, चल जाऊया. थांब, नग जाऊस.
एका जंगलामध्ये भली मोठी आग लागली दादा. काय लागली? भली मोठी आग लागली. आग लागली, सगळं जंगल जळत आलं होतं. सगळं जंगल जळत जळत आलं, परंतु एक पक्षी त्या झाडावरती बसला होता. जंगल तर सगळं जळत आले, त्या पक्षाला कळायला पाहिजे जायला, सगळे पशु पक्षी चालले, परंतु त्या पक्षाने त्या झाड सोडलेलं नाही. त्या झाडावरती तो पक्षी बसला. त्या झाडाला प्रश्न पडला. झाडाने त्या पक्षाला विचारलं, अरे बाबा तू का थांबलास? इतका मोठा वनवा पेटलाय, या वनव्यामध्ये मी सुद्धा आता जळणार आहे आणि यामध्ये तू सुद्धा आता जळशील, त्यामुळे तू आता निघून जा. तेव्हा त्या पक्षाची उद्गार इतके सुंदर होते. तो पक्षी म्हणाला, ए झाडा, अरे या झाडावरती मी जन्माला आलो. कशाला आलो? हे जन्माला, या झाडावरती मी जन्माला आलो आणि या झाडाची मी फळं खाऊन आजपर्यंत मोठा झालो. या झाडावरती खाऊन मी फळं मोठा झालो आणि मी तुला आता सोडून जाणार नाही. मी तुझ्या सोबतच या ठिकाणी मरणार, पण तुला सोडणार नाही. मला सांगायचं एवढंच तात्पर्य दादा, त्या पशु पक्ष्यांना कसं राहायचं ते एकमेकात कळालं, परंतु आपल्यासारख्या लोकांना कळालं नाही. म्हणून त्याकरता तुम्ही काय करा, या ठिकाणी सुंदर असा संदेश लिहिला आहे. हम सब कोण है? सगळे बोला, हम सब कोण है? एक है. हम सब कोण है? एक है. जात धर्म पात हा सगळा विसरा आणि तुम्ही सगळे माणसामध्ये या. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. मंगे असं एकसारखं नका बघत जाऊ.
वहिनी, ओ वहिनी, सुब्र्या कुठं आहे? रावसाहेब तुम्ही मला बोलवलं असतं तर मी आली असती की. काम होतं तातडीचं म्हणून मी चालू आहे. कुठं आहे सुब्र्या? आंघोळीला गेलाय टप्प्यावर. टिमरून टप्प्यात नाही तिकडे कशाला आहे, हिथच वड्याच्या पल्याड. आला की लावून द्या घराकडं. नुसत्या नावचं नाही तर गावचं पाठीला होत आम्ही. चहा घेताय नव का? नग आधीच तोंड लय कडवाट झाले. या सुब्रा या. पाय कुठं आहे तुमचं? जे आमासनी जमलं नाही ते तुम्ही करून दावलं. म्हणजे असं आम्ही खुश आहे तुमच्यावर. आपल्या आज्या पंजाबसनं आलेली परंपरा पडून येत आहे. आबा काय म्हणायचंय तुम्हासनी? सांगतो सगळं बैजवार सांगतो. काल दुपारी टिमरून टप्प्यात झाडाखाली काय चाललं होतं? काम झालं असलं तर सारं इसरायचं. आबा काय बोलता ही? आमचं प्रेम आहे एकमेकावर. वार वा पिरेम करायला गावातल्या पोरी कुठल्या का खपल्या रे? चुकताय आबा, ती पण आपल्या गावातलीच आहे. होय, पर ती खालच्या जातीची. आपण वरचं आहे, वरच राहायचं. खालचं वरचं असं काय नसतंय आबा. ऐकलं ना हो कीर्तनात? तेच सांगतोय सुब्राव. कीर्तन होटात ठेवायचं, पोटात नाही घ्यायचं. झाली एवढी बस झाली थेर. नुसत्या नावचं नाही तर गावचं पाटील आहोत आम्ही. ओ काकू, उद्या येताय का कामाला? नाही बाबा, नाही जमायचं. अहो डबल हजेरी देतो की, करा मेळ. आता कशाचा मेळ करताय? ती बायनी गेल्या ममईला ताल्ल्याला भेटायला, आणि ती कांतीची पिशवी काढल्या, ती आहे हातरुणाव, आणि ती पारीच. आणि आमच्या टप्प्यात उरलेच कोण आता? मी आणि ती मंगीची म्हातारी. कोणती? लक्ष्मीच्या देवळापुढची म्हातारी वय? होय तीच. पण आता तिच्या हातनं तर कुठं होतंय काम? नेतोय आपलं तसंच वडीत. गरीबाला गरीबाचीच कणव असतीया. तुम्ही काय तालेवार? होय, तालेवरचा ताल कवाच गेलाय, आता फक्त वार राहिलाय. आत्याबाई, अहो आत्याबाई. कोण? मंगे तू? य खरंच तुला सून करून घेतली असती, पर पाखराला असतात, माणसाला नाही. तुझं खरं आहे ग, पण वाडवडिलांनी केलेली पायरी कशी सोडायची? बर का आली होतीस? हां, ते आजीनं शिंगोळ्या केल्या होत्या, म्हटली जा सुब्रियाच्या आईला देऊन ये. होय, बरं ठेव जा. ठेव. आत्याबाई, सुब्रिया कुठं दिसत नाही हो. कुठं गेलाय मुडदा कुणान ठाव. आजीनं काही खाल्लं का ग? नाही, आता गेलो खाईल. होय, बर येऊ का? हा ये.
अण्णा तुम्हाला पडतंय काही? खालच्या जातीच्या बायका ठेवाय चालतात, पण लगीन करायचं म्हटलं की आली जात आडवी. खालची जात वर जात म्हणजे नेमकं काय असतोय अण्णा? अण्णा कोणाशी बोलतोय मी? आता मला सांगा, आपली जत्रा आपली असते का? सारखं आपलं पायात पाय. काय चाललंय काय तुमचं? काय चाललंय काय तुमचं? काय नाही, निवांत. खोटं बोलायचं नाही. आलंय सगळं आमच्या कानावर. करताय तुम्ही, निस्तारा लागते आमासनी. आता आमच्याच्यानं निस्तारायचं होत नाही. तुमचं तुम्ही निस्तारणार असला तर तुम्हाला काय करायचं करा. होय होय, मी माझ्या मनाला वाटेल तसं करणार आहे. मला कुणी अडवायचं नाही. नुसत्या नावचं नाही तर गावचं पाटील आहोत आम्ही. होय, ठावाय आम्हाला. पण जे काय करायचं आहे ना, ते डोसकं ठिकाणावर ठेवून करा. म्हणजे आता माझा वजीर कशाला उचलताय? ह्या खेळाची हीच खरी गंमत आहे. एरवी एकमेकाच्या गळ्यात गळा घालून कुठल्या तरी टोपलीत पडतेली, पण पटलावर आलं की सक्का भाऊ पक्का वैरी. जणू काय लढाईच खेळायची. अरे ते कसलं लढत्यात? आम्ही असतो ना त्यांच्या पाठीमागं, त्यांना लढाई लावणारे. सुब्र कुठं दिसत नाही रे. अगे बोल ना म्हणायचं, बोलण्याचं पिल्लू. हा, तुला काय करायचं? काय करायचंय म्हणजे? नुसतं विचारलं म्हणून काय झालं? अरे माणसानं माणसाची चौकशी करायची असती या. करायची की. सुब्र सोडून दुसरी माणसं नाहीत वय. आता मी नव्हतो इथं 4 दिवस. गावाला गेली तू माझी चौकशी केलीस का? नाही केली. का मग सुब्रेची चौकशी कशाला पाहिजे तुला? अरे त्यो जरा वेगळा माणूस आहे. हा मग ये, मी पण तेच म्हणतोय, तो जरा वेगळा माणूस आहे. म्हणजे आता माझ्यात काय कमी आहे? अगं त्यो परक्याचा. आता कसं आहे बघ, मग तुला सुब्र्या चालतोय, पण मी बेटर ना. आणि आपल्यातल्या आपल्यात बरं असतंय. थोबड फोडून हातात दिल, आपल्यातल्या आपल्यात बरे असते. अन्या, जी मालक. पंताचं मन सरळ वाटते तुला? असं का म्हणताय आबा? अहो आजपर्यंत पंतानीच तुम्हाला शिकवलंय ना.
कसं राहावं कसं वागावं. मग आताच हा संशय तुमच्या मनात का बरं? अरे तसं नव्हं, नुसत्या नावचं नाही तर गावचं पाटील आहोत आम्ही. अरे ही मोठ्या कुळीची माणसं आमच्यासारख्याशी कमी समजतात. भय खरं आहे तुझं. मग चल माझ्या संग. अगं मंगे आपण पडलो बाया माणसं. एखादा बापय संग असला म्हणजे बरं होईल. बापय भय चल बघू मोर गावला तर. अगं मंगे ऐक की ग मंगे. अगं मला लय भ्या वाटतं या. मंगे वाघाच्या चापड्यात कशाला घात घालायचा. अगं मंगे ऐक माझं. चल माघारी जाऊया आपण. बोंबलू न ग. यायचं असेल तर ये नाही तर जा परत. अगं मंगे ऐक. अहो मंगलाबाय, आज हकडं काय काम करत? काय नाही तहान लागली होती म्हणून आली आहे. म्हणजे लईच तानेजल्यागत दिसताय की. परवा पाणी पाजलं होतं ना आमच्या सुबरावनं. आबा तोंडावरा. अहो तसं न हो मंगलाबाय, सुबराव ना आम्ही फांद्या वेगळ्या असल्या म्हणून काय झालं? बुडका योगच आहे की. होय नव. आता आलायच आमच्या बुडक्यात तर काय हरकत नाही. आम्ही पाजू पाणी. जरा येताय ना वाकडं. असू द्या असू द्या, आम्हीच येतो तकडं. नुसत्या नावचं नाही तर गावचं पाटील आहोत आम्ही.
आबा काय चाललंय हे? मला विचारणार कोण रे तू? हा, म्हणजे ओळख विसरलास तर? वळख? अरे हट, नुसत्या नावचं नाही तर गावचं पाटील आहोत आम्ही. मी कोणाला ओळखत नाही, सारं गाव माझं आहे. गावचा विकास म्याच केलाय, रगात आणि घाम गाळून. कुणाचा रगात आणि घाम गळून कुणाचा विकास केलाय ठाव आहे मला. आजवर मी गपतो, पण इथनं पुढे चालू देणार नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत. वा रे वा, चॅलेंज? होय, चॅलेंजच समजा. कुणासाठी र? ह्या टिटवीसाठी? तुझे टिवटिव आम्ही कधीच बंद करू शकतो. आम्ही पाटील आहे, गबरू 96 कुळी. 96 कुळी? तरी बी 4ची खोटच आहे. ही मंगी खालच्या जातीची असली तरी काय, पर 100 कुळी हाय हे विसरू नका. सुप्रिया, तोंडावर. का? खरं बोललेलं बरं वाटत नाही? दुसऱ्याच्या घराचा इस्कॉट करायचा आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची बंद करा आता, नाहीतर खेटाला उद घालून ठेवलाय जाता. असं अनार गाबड्याला. आव वाईच कळ काढा की, असं उघड्यावर तुमचीच आबरू जायची. होय की ग मंगे, खरं आहे तुझं. मग ओसात जाऊया का? उसात? अहो तुम्ही पाटील माणसं, तुम्हाला ही सोपते व्हे? आरतीच्या खरंच की मंगे, माझं तर डोसकच चालणं बघ. अहो काढा की कुलूप त्या हवेलीचं. असं म्हणतेस? चल काढूया की. आव एवढी घाई कशा पायी व? आता मी तुमचीच हाय की. होय, पर आता निभन आता. आव असं करा, कुणी हाय का नाही ते बघून या की. आत्ताच येतो. नुसत्या नावचं नाही तर गावचं पाटील आहोत आम्ही. मंगे, हे मंगे, मंगे. भेंडल निघाली कार्टी, जातीया कुठं? काश्या, किशा, हिऱ्या, कंट्या, पोप्या.
दुर्पवणी आली का नाही अजून? तुम्ही बसा नुसतं तक्क्याला टिकून. आत्ता ग बया, झालंय तरी काय, असं करायचं तरी काय माणसानं? बघतीस काय असं? मग काय करू? मला सांग, आजवर तू कोणची पुराण ऐकलीस? पुराण तर मापसारे ऐकल्यात, पर तुमचं पुराण काय कळा ना आज. माझं नाही, तुझ्या पुतण्याचंच आहे. अगं बया, म्हणजे पोरांनी केलंय तरी काय असं? काय केलंय? खालच्या जातीच्या पोरीसंग पळून गेले बेन. या बया, आता आपल्या पोरी बाळी कशा खापायच्या आणि आपल्या लेकरा बाळांना पोरी कोण द्यायच्या? विचार तुझ्या जावलाच विचार. मी काय विचारू? तुम्हीच विचारा की. तुमचं तोंड कुठं काय गेलंय वय? ते काय नाही, भावकीतली लोक सगळी जमा करा आणि जो काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका. वहिनी, आता जर सुब्र्या गावला तर त्याचं काय खरं नाही. रावसाहेब, तुम्हाला काय करायचं ते करा, बी तुमचंच आहे. लगीन होऊन येताना मी काही संग घेऊन आली नव्हती. पर त्यो हाय कुठं? कंचगाव म्हणायचं. पाहुणा, कंचगाव म्हणायचं. का व? नाही, या गावात नवीन दिसतया म्हणून विचारलं. होय पाहुणं, कंचगाव. अहो पाहुणं, कंचगाव म्हणायचं. आव, राहू दे की, तुम्हाला लई पंचायत असती, त्यांना नसल सांगायचं. अगं असं कसं म्हणतीस? आपल्या भागात ही नवीन आहेत, मग त्यांची विचारपूस करायला नको? करा करा, चांगलं मांडीव घेऊन करा. नाव तरी सांगा. सुबराव. एवढंच? अहो बापाचं नाव आणि नाव काहीच नाही तुम्हासनी? हाय की. अहो मग सांगा की राव, लाजताय कशा पायी? सुबराव खंडू पाटील. पाटील? म्हणजे खानदानी पाटील का आपलं उसनं पाटील? उसनं म्हणजे? अहो त्याचं असं आहे, आता कुणी बी पाटील व्हायला लागले, काय दारगोळ राहिला नाही बघा त्याला. त्या भानगडीतलं नव्ह ना तुम्ही? नाही नाही. मग झकास आहे. सासरवाडी कंची म्हणायची. गावातलीच आहे. वय का? पर भावकी वेगळी असेल. होय.
त्यांचे आडनाव कांबळे. आव आव पाटलाच्यात कांबळे असतं का? याडपाटच आहेस तू. पाटलाच्यात कांबळे कुठलं? कांबळेच्याच पाठीला असते ती. या बया आखरीतच आहे ही. होय आखरीतच म्हणायचं. गाव जलवल्यापासून असलं आखरीत कावा घडलं नव्हतं, पण आबाजी सुगरावून घडवलं. तर पोरग लय वांड सारखं त्यांच्यातच असायचं. मला काहीतरी वागणं पटलं नाही, पण बोलता कोणाला? खरंच की आजकाल कोणाला बोलायचं राहिली ना. आता पुढं काय करायचं? आता काय बोला, आबा गावचं पुढारी माणूस, जे काय बोलणार ते आबाच बोलणार. आम्हाला काय बोलतील, आमची पोरगी गेली, आम्हाला काय आबरू आहे का नाही? मस्त आबरू आहे, पण आता करायचं काय? पोलिसात जायचं म्हटलं तर आपला जातो मास आहे का? पैशा पाण्याचं काय करायचं? फुकट होतंय सगळं. पोलीस स्टेशन म्हणजे पैशाचा खेळ. खरं आहे तुमचं, म्हणून काय मुग गिळून बसायचं? म्हातारी मेली त्याचं सुखदुःख नाही, पण काळ सोखावलाय तो बंदोबस्त केला पाहिजे. बंदोबस्त करायला पाहिजे का? पण सगळ्या अडचणीत कसा मार्ग काढायचा? एक मार्ग आहे, जी झालंय ती इसरायचं. कसं इसरायचं? तू झाली मोकळी, आमच्या पुरज्या घ्यायच्या. तालुक्यात जिल्ह्यात बोंब झाली तर पाहुणं ठुकतील पाठरेशी. खरंय, काहीतरी करायलाच पाहिजे आपल्याला. काय करणार, नुसतं बोलून काय होतंय? मग त्यात आपलं पुढारी बी तसलंच, पैका दिसला की होत्या मुक. म्हणूनच म्हणते, जे झालंय ती इसरायचं. और क्या बोलते हो मिया? काय म्हटलं तुमचं? मेरा नाम ना बशीर शेख है मिया, जात का मुसलमान हूं मैं. हे समजलंच ना नावावरूनच. मिया मैं बताता हूँ आपको, मुसलमान रह के भी शिवाजी का जयंती मनाता हूँ मैं. और ये भी सुनो, 5-5 बार नमाज भी पढ़ता हूँ अल्लाह को. समझे क्या मिया? और मैं आपको बताता हूँ, ये जात पात का झमेला है ना, मेरे को अच्छा ही नहीं लगता. बहुत बहुत खराब लगता है वो. काम क्या करता है? काम का क्या है? हुसैन सागर के तालाब में डूबने वाले को बचाना. एखादा नाहीच वाचला तर? अरे मिया, वो तो वो अल्लाह मालिक है उसका, तो उसमें हम क्या कर सकते हैं? उसके बॉडी को निकालता हूँ, लेकिन 500 रुपये लेता हूँ. वो आदमी कौन से भी जात धर्म का हो, 500 तो लेता ही हूँ. वाह, छान आहे. बर पण तू वर्षातनं किती दिवस बाहेर असतोस? अरे हे काही विचारणं झालं का? अख्खं आयुष्यच बाहेर जातं आपलं. तसं 1-2 महिन्यातनं घरला जातो ताजं तवान व्हायला. बायकोची आठवण येत नाही हा? येते की, काय करणार. तसं बी लईच हैराण झालं तर 100-500 कुठं बी मिळते की बायको. घरवाली काय करते र? ओ, डलियों से महिला उठाती है. म्हणजे र? अरे म्हणजे आपलं मायबाप सरकार आहे ना,
ती गावाच्या गावं हागणदारी मुक्त करायला लागल्या. घरोघरी शौचालय बांधली. मला सांग, आता ही संडास वापरायची, मग त्याला पाणी न ग? तर पाहिजेच की. अरे इथं प्यायला पाणी मिळणार लोकांना, त्या संडासात ओतायला कुठून आणायचं? तर आमच्या सरपंचाने इगत काढली. ती संडासातला जो मैला आहे तो टोपल्यात टोपल्यात भरून गावाच्या बाहेर नेऊन टाकायची. त्यात माझ्या बायकोला कामाला लावली. शी, हे काय काम आहे? होय बाबा, आता काय करणार? आपण गरीब माणसं, मग 100% आरक्षण आपल्यालाच की. गल्लो गल्ली रांगती बहिरी मुकी झाड, घोळका घरांचा इडलेली मेढ, गल्लो गल्ली रांगती बहिरी मुकी झाड, घोळका घरांचा किडलेली मेढ, कारानये झुल उरामंदी ठेवून, कुटवर चालू आता, कुटवर चालू आता, नागड्या जलमाची नागडीच कथा, नागड्या जलमाची नागडीच कथा, नागड्या जलमाची नागडीच कथा. जगे आडानी वळण सवडीच जिन, जाळी दुराव्याच जळण, एकोप्याच मन, नियमित निरंतर चाले खुळी सत्ता, नागड्या जलमाची नागडीच कथा, नागड्या जलमाची नागडीच कथा, नागड्या जलमाची नागडीच कथा. मंदिर मशिदी वेदनेच आधन, संवेदना जाळी त्याला जळमटी गोंदन, ढासळण्या बुरुज, ढासळण्या बुरुज, पेटवूया भाता, नागड्या जलमाची नागडीच कथा, नागड्या जलमाची नागडीच कथा, नागड्या जलमाची नागडीच कथा. मावशीच्या आहे. तुला काही खायचं आहे का? तू बनलीस का? मावशी, 2 कप चहा द्या. ए, अरे ए,
ए ए ए आजा बेटा आजा. ए ए मत मारो मुझे, मेरी कोई गलती नहीं है. साले किसके साथ सोई है? मेरे से पेट नहीं भरता तेरा. शिनाल कहीं की. मत मारो मुझे, मेरी कोई गलती नहीं है. रुक, मैं ही देखता हूँ. ए, कोण आहे तुम्ही? नाव काय रे तुमचं? नवरा बायको आहे. नवरा बायको? हिच्या गळ्यात डोरलं दिसत नाही, पायात सोडलं नाही ते. नवरा बायको आहे हो तुम्ही? का माझी वाजवा आलाय? नाही शेठजी, आम्ही लवकरच लग्न करणार आहे. शेठची नाही मी लगीन करणार आहे. नाव काय तुझं? मंगी. आम्हाला पडले तरी मंगे आहे बघा, आहे का नाही? मंगल दादू कांबळे. कांबळे. आणि तू रे? सुबराव खंडू पाटील. पाटील म्हणजे पळून आलेलं दिसतोय. वाचा की जरा. हा असलं धरण बोलवे आपल्याला चालत नाही. पाठ दिसण्या चालतो ह्याच्यात ना. हा घुसतर मारेन. चल चल बाहेर. अजिबात इकडे येत नाही बरं. कशी आहेस म्हातारे? मी बरी आहे ग. तू कशी आहेस? बरी आहे. ये बस इथं. असू दे, लय दिवसांनी भेट झाली बघ. सुबऱ्या रोज म्हणायचा, पण मन धजवत नव्हतं. मात्र वाडवडिलांनी केलेली पायरी सोडल्यापासनं मन कसं हलकं हलकं वाटतं या. व्हय, पर कोण काय बोलतंय त्याचं काय? बोलू दे. त्यांच्या तोंडाला कोण हात लावायचं? आपली पोरं कशी आहेत ते आपल्याला माहीत आहे नव्हता. माप माहिती आहेत, पर त्यासनी तरी एवढा पोच आहे का? येईल हळूहळू पक्क बळकट झाल्यावर. पण खरं सांगू म्हातारे, गरीबाला गरीबाचीच कणव येते बघ. वय मोठी तेवढी खोटी असतात बघ, नाहीतर काय. म्हातारे, आपण हे गाव सोडून जाऊया. काय राहिलं या गावात तरी? कुठं बी राबायचं आणि खायचं. वय मला बी अगदी तसंच वाटतंय. मग चल तर करूया तयारी तर. वय शुभ्र्या,
तुला माझा राग तर येत नाही नवं? का ग? नाही, माझ्यामुळे तुला गाव सोडायला लागलं आणि आता ही परवड सुरू. नाही मंगे, असं बोलायचं नाही. अगं परवड तर आपल्या 5वीलाच पुजल्या. उलट बरं वाटतं गाव सोडलं ते. तीच माणसं, तेच विषय. खरंच? हो खरंच. पर तिकडं तुझी आई एकटी आहे र, आणि माझी बी आजी एकटी आहे. कोण कोणाच्या जन्माला पुरले मंगे? जन्माला येणारा प्रत्येक जीव एकटाच असतो. हां, आपलं सोयीत लागलं बोलू आपण त्यांना इकडेच. खरंच? हो खरंच. पण आपलं सगळं सुरळीत होईल असं वाटतंय तुला? हो नक्कीच. नाही म्हणजे सारखी आपली जात आडवी येते. जात म्हणजे काय नसते मंगे. तू बी माणूस, मी बी माणूस, बस. धर्म बदलला की माणूस बदलतो का रे? नाही ग, धर्म म्हणजे एक विचार असतो. विचार बदलला की माणूस बदलतो. नुसता धर्म बदलून काय उपयोग? खरं आहे तुझं. आमचा समाज तरी कुठं बदललाय मंगे? आणि आमचाच? अगं आपला म्हण. आपला म्हणू? पार तोंडाला काळं फासलं तरी आपला म्हणू? अरे कशाला डोक्यात राग घालून घेतो यास? त्याच्या आईला काय वाटेना आणि तुझा रे काय संबंध? एकाच बुडक्यात आहे आम्ही. ऐ बुडक्याच्या, अरे झाड कवच वाळून वटून गेलं या. हाय का त्याला पालवी? पोराचा बाप गेला तेव्हा तू काय केलंस त्याच्यासाठी? माझं ध्यान होतं की त्याच्यावर. ध्यान होतं? मग हे असं घडलंच कसं? पोरग एका मुलकात, आई एका मुलकात. मला रे का नाही सांगितलंस? वय र, मी नाही तुझ्या बुडक्यातली. हे बघ अक्का, आधीच डोसकं बहिर झालंय. सोडणार नाही मी त्याला. खरंच सोडणार नाही म्हणजे काय जरी झालं तरी. भ्याव वाटतंय. कसलं ग? अजून आपलाच काही ठिकाणा नाही त्यात ही लचान. हां म्हणजे? तुला कसं सांगू तीच कळत नाही. बिनधास्त सांग मंगे. मला माहिती आहे खरं कडं असतं, पण ते मी पचवीन. तुझी आई आजी होणार आहे. आणि तुझ्या आजी ग? पणजी. म्हणजे? मंगे मंगे डॉक्टर, माझी मंगी बरी आहे ना? हो, एकदम बरी आहे. पण हलगर्जीपणा करून चालणार नाही. तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे तिला झालं तरी काय? तिला काही झालेलं नाहीये. तुम्ही बाप होणार आहात. मी बाप होणार आहे. बाप! मी बाप होणार आहे. मी बाप होणार आहे. बाप! मी बाप होणार आहे. बाप! बाप होणार आहे मी. बाप! मंगे कसं असेल का आपलं बाळ? अक्षी तुझ्या वाणी. नाही नाही, तुझ्या वाणी. तुझ्या वाणी. तुझ्या वाणी. बर बाबा, आपल्या दोघांवर. अंगाशी नाव काय ठेवायचं का आपल्या बाळाचं? नाव तूच सांग की. सांगू? आपल्या आयुष्यामध्ये आशेचा नवीन किरण घेऊन येणार आहे तो. त्याचं नाव किरण ठेवायचं. चालते ना? बर. आता बघ हा सुब्र्या काय करतो. जे माझ्या नशिबाला आलं ते माझ्या पोराच्या नशिबाला नाही येऊन देणार.
साहेबाचं बाप व्हायचंय मला. बाप होणार आहे मी, बाप. बाप होणार आहे मी, बाप. बाप होणार आहे मी, बाप. हे नियमबद्ध निसर्गा, तुझीच निर्मिती असलेले आम्ही दोन जीव, तुझंच अस्तित्व चिरंतन ठेवण्यासाठी तुझ्याच नियमाला अनुसरून आम्ही एकत्र आलो, एकरूप होतोय तन आणि मनाने. हे निसर्गा, आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला आशीर्वाद दे. हे निसर्गा, आम्हाला आशीर्वाद दे. झालं का? मालक कंची खानावळ म्हणायचं हे हाय आपलीच. बेच झालं बघा. नव वर्षाचं किती घेशील? 30,000 द्या. 30,000? आणि ते बी एका वेळचं? नाही नाही, एका वेळचं नाही, 2 वेळचं आहे. ए छ्या छ्या छ्या, नाही परवडायचं. अहो आजोबा, हा? थांबा. 1000 कमी द्या. तरी बी एका वेळचं 14,000, नाही परवडायचं. आजोबा 13,000 द्या. आता एकच बोलू का तुम्हाला? 12,000 जमत असेल तर वय म्हणा, नसेल तर आपलं निघतो म्या. चालतंय चालतंय. हां, त्याचं काय आहे? म्हणजे लिमिटेड देणार की पोट भरून देणार? म्हणजे बघा, 2 चपात्या, 2 भाज्या, 1 भाज्या? पातळ सुकी, बरं, भात, बरं. कांदा, लिंबू, लोणचं. अहो म्हणजे लिमिटेडच म्हणा की राजू. अहो आजोबा, तुम्ही पोटभर जेवा म्हणजे तर झालं. हा बरं, असं करा. मालक, 2 ताटं द्या. 2 2? हा. अहो माझं नातू जेवणार आहेत ना का नातू? ए पोरानो, अरे या या. किरण, मंगल, सुब्राव. बस एवढंच? आडनाव नको? नको. अहो या आडनावानंच तर देशाचं वाटोळ झालंय गुरुजी. कशाला पाहिजेत ही आडनावं? ही आडनावच तर जातीची निशाणे आहेत, आणि ही निशाणे आम्हाला पुसायची आहे. मग जात काय लिहू? गुरुजी, या जातीमुळेच तर गाव सोडून आलोय. पण या जातीनं काय आमची पाठ सोडली नाही. जिथं जाईल तिथं आडवीच. या निसर्गानं माणूस निर्माण केलाय की जात? माणूस. मग जात कशासाठी हो? या जातीनंच तर माणूस माणसात राहिला नाही. माणसासारख्या माणसालाच कमी लेखतो. आमच्या वाट्याला जे आलं ते आमच्या पोराच्या वाट्याला नको. आम्हाला त्याला या देशाचा सुजाण माणूस म्हणून घडवायचे. कुठल्या तरी एका जातीचा शिक्का मारून त्याला बिघडवायचं नाही आहे. जात लिहा, माणूस. आणि धर्म? गुरुजी, कशाला विचार करताय हो धर्माचा? माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणूनच वागूया, माणूस म्हणूनच राहूया जिवंत असेपर्यंत. मेल्यानंतर धर्माचा विचार, जाळायचं की पुरायचं तोही आपल्याला करायला नको. मागं राहिलेले करतील. धर्म लिहा, मानवता. वा, धन्य आहे तुम्हा दोघांचे विचार. इवले से रोप लावेले द्वारे, इवले से रोप लावेले द्वारे, तयाचा वेलू गेला, तयाचा वेलू गेला. गगनावरी मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला.
वेचिता ती बहरू कळिया सियाला कळिया सियाला फुले वेचिता फुले वेचिता फुले वेचिता अति बरू गळिया सियाला कळिया सियाला कळिया सियाला फुले वेचिता बहरू कळिया सियाला कळिया सियाला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची ये गुंती गुंफिये नाशेला मनाची ये गुंती गुंफिये नाशेला शेला बाप रखू